नमस्कार. आज आपण ही जी शिट्टी बासरी असते किंवा हा जो एक बाजा बाजारात मिळतो, या दोन्ही खेळण्यांमागचं जे विज्ञान आहे ते आपण आज समजून घेणार आहोत. ही जी शिट्टी बासरी असते ती मूळतः ओटांमध्ये पकडता येईल अशी एक खाच केलेली असते आणि त्याच्यामध्ये एक पाचर बसवलेली असते आणि त्याच्या इथे जर बघितलं तर अशी एक फट ठेवलेली आहे आणि या बाजूला तुम्ही जर बघितलं तर अशी एक तिरपी अशी खाच पाडलेली आहे. ज्यावेळेस या फटीतनं आपण हवा फुंकतो त्यावेळेस ती हवा या फटीतनं बाहेर येते आणि या तिरकस भागातनं बाहेर पडते. ती बाहेर पडत असताना हा जो नळीचा दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये असा एक दट्ट्या आहे. त्या दट्ट्यामुळे आपली जी आतमध्ये जी हवा असते त्या हवेच्या स्तंभाची लांबी आपण कमी जास्त करू शकतो. म्हणजे असा आतमध्ये टाकला की हवेच्या स्तंभाची लांबी कमी होते आणि जसजसं आपण हळूहळू बाहेर काढू तसतसं त्याची लांबी वाढते. आता बघा, जर मी त्याला फुंकलं, इकडनं फुंकर मारली, आता मी जोरात फुंकर मारतो, आता आपण फुंकर किती जोरात मारतो त्या प्रमाणात त्याचा आवाजाचा मोठेपणा कमी जास्त होतो. परंतु आवाजाची जी वारंवारिता आहे ती या दट्ट्याच्या लांबीवर अवलंबून असते. पण त्याचा जो आवाजाचा मोठेपणा आहे तो माझी फुंकर किती जोरात मारते त्याच्यावर अवलंबून असते. आणि ज्यावेळेस मी इकडनं फुंकर मारतो त्यावेळेस हवेची कंपनं तयार होतात आणि त्या कंपना बरोबर म्हणजे ज्याला नोड्स आणि अँटीनोड्स म्हणतात ते याच्यामध्ये निर्माण होतात आणि जसजसं मी हा दट्ट्या आतमध्ये नेईल तसतसं ते म्हणजे जे हवेची जी कंपन आहे ते आतमध्ये जाऊन परावर्तित होऊन परत असं एक ज्याला स्टेशनरी वेव्स किंवा स्टँडिंग वेव्स त्याच्यामध्ये निर्माण होतात आणि मग त्याच्यातनं तो आवाज निर्माण होतो. आता या स्तंभाची जी लांबी आहे म्हणजे हवेच्या स्तंभाची जी लांबी आहे ती किती आहे याच्यावर जसं ते अवलंबून असतं. त्याचबरोबर या ती बासरी आहे याचं जे मटेरियल काय म्हणजे ही कशापासून बनलेलं आहे याच्यावर देखील ते अवलंबून असतं. आता बघा, अशाच प्रकारची एक दुसरी बासरी मी बनवलेली आहे. असंच त्याला एक तिरपी अशी एक पाचर मारलेली आहे आणि इथे एक फट आहे. आता जर मी त्याला असं तर एकच आवाज येतो. मी जर जोरात फुंकर मारली असा आवाज येतो. आता जर हे मी बंद केलं आवाजाचं म्हणजे ज्याला वारंवारिता किंवा फ्रिक्वेन्सी बदलते त्याच्यामुळे आपल्याला ऐकू येणारा सूर सुद्धा बदलतो. आता मी काय करतो, याच्यात बरोबर बाहेरच्या बाजूला बसेल असा एक दुसरा पाईप तुकडा घेतलाय. तुम्ही काळजीपूर्वक ऐका त्याच्या आवाजात म्हणजे त्या सुरामध्ये कसा बदल होत जातो. आता याचं कारण काय, हे जे म्हणजे ही जी नळी आहे ही प्लास्टिकची बनवलेली आहे. याच्यामध्ये जे हवा कंप पावते ती कंप पावत असताना ही जी नळी आहे ही जी लाकडापासून बनवलेली नळी आहे ती देखील कंप पावते. पण ती कंप पावत असताना काही प्रमाणात ती जी कंपनं आहे ती त्या लाकडामध्ये शोषली जातात. त्यामुळे आवाजाची जी स्तर आहे किंवा आवाजाचा जो पोत आहे तो वेगळा असतो. आता बघा, तशाच प्रकारची मी दुसरी बासरी आहे. याची लांबी थोडीशी जास्त आहे. हे जर मी असं काढून जर वाजवली आणि असा प्रत्येक ठिकाणी वारंवारिता बदलते. त्याच्यामुळे कारण कंप पावणाऱ्या स्तंभाची लांबी बदलते आणि त्यानुसार त्याची म्हणजे त्याच्यातून निघणारा सूर देखील बदलतो.
आता इथे मी ही जी नळी जी आहे ही पितळी नळी आहे आणि त्याला मी अशी एक जी शिट्टी असते ती शिट्टी लावलेली आहे. आणि हा चक्क काय माहिती आहे का, आपला जो स्टोव असतो ना त्या स्टोवला हवा भरण्याचा जो पंप असतो ना त्याच्या आतमधली नळी आहे आणि त्याच्यामध्ये हा दट्ट्या असा मागे पुढे करता येतो. आता बघा अशा प्रमाणे हवेत कंप पावणाऱ्या स्तंभाची लांबी बदलते त्याप्रमाणे त्याचा सूर देखील बदलतो. आता आपण याचा जो व्यास आहे म्हणजे ही जी नळी आहे या नळीचा व्यास म्हणजे काय, ज्याला इंग्रजीमध्ये डायमीटर म्हणतात, तो डायमीटर बदलल्यानंतर काय परिणाम होतो तो बघूया. जसजशी तुम्ही बघा आता मी ही बारीक व्यास असलेली म्हणजे अगदी कमी व्यास असलेली नळी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता बघा त्याच्यात जर दट्ट्या नसेल तर आणि जो दुसरी बाजू आहे ती जर उघडी असेल तर आवाज कसा येतो हे तुम्ही काळजीपूर्वक ऐका. आवाज जवळजवळ येतच नाही. आता मी हे बंद करतो. एकच विशिष्ट सूर निघतो कारण काय, ती हवेची लांबी निश्चित आहे, ती बदलत नाही, त्याच्यामुळे एकसुरी आवाज येतो. आता बघा याच्यामध्ये मी जेव्हा तो हवेच्या स्तंभाची लांबी बदलतो इथे व्यास कमी आहे बरं का. ज्यावेळेस लांबी जास्त असते त्यावेळेस तो आवाज असतो तो मधुर येतो, परंतु लांबी जसजशी कमी होत जाते तसतसा तो आवाज कर्कश होत जातो. त्याचबरोबर व्यास जो जेव्हा तो मोठा असतो किंवा जास्त असतो त्यावेळेस आवाज मधुर असतो, पण व्यास जसा कमी होत जातो तसतसा तो कर्कशपणा देखील वाढत जातो. आता बघा माझ्याकडे इथे छोटी असे ही जी आहे ही प्लास्टिकचीच बनवलेली, हिला एक खाच पडलेली अशी एक पाचर मारून एक निमुळता आकार केलेला जो ओटात पकडता येतो अलगद आणि इथे तिरपी अशी एक खाच पाडलेली आहे. तो याचा व्यास कमी असल्यामुळे अतिशय कर्कश असा आवाज येतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता हा जो बाजा मिळतो ना बाजारात, तर या बाजामध्ये देखील आपण जे आतापर्यंत बघितलं तशा बासरी शिट्ट्याच असतात. तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल याची लांबी सर्वात जास्त आहे आणि हळूहळू त्याची लांबी कमी कमी होत जाते आणि परस्परांची लांबीचं जे फरक आहे तो फरक त्याच्यातून निघणाऱ्या सुरामध्ये देखील तुम्हाला ऐकायला म्हणजे ऐकताना लक्षात येतो. या टोकाने जर फुंकायला सुरुवात केली हे जे सप्तक आहे सुरांचं ते सप्तक इथे व्यवस्थित बसवलेलं आहे. अशाच प्रकारच्या शिट्ट्या जर तुम्ही छोटी घेतली तर बघा ही तर अतिशय छोटी शिट्टी आहे आणि त्याची जर तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर त्याची देखील लांबी इथे बदलत गेलेली आहे. ही जर लांबी बदलत गेली जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की जे तुम्ही वाजवतो ती अधिक कर्कश आहे कारण का तिचा व्यास देखील कमी आहे आणि लांबी देखील कमी आहे. तशाच प्रकारची अशी एक शिट्टी मिळते म्हणजे या बाजूला आपली पारंपरिक शिट्टी आहे आणि त्याला इकडे
तो बाजा आहे छोटासा. अशा प्रकारे हवेच्या कंप पावणाऱ्या स्तंभाची लांबी कमी जास्त करून आपण वेगवेगळे सूर निर्माण करू शकतो. आता हे झाले म्हणजे याच्यातल्या काही गोष्टी, म्हणजे विशेषतः हे जे पाईप पासून बनवलेल्या वगैरे जे आहेत त्या तुम्ही बनवू शकता. परंतु तुम्ही याच तत्वावर आधारित असलेलं तुम्ही बनवू शकाल असं मी एक खेळणं तुम्हाला दाखवणार आहे. अशी एक नळी घ्यायची, कुठली पेनची नळी घ्या किंवा अन्य तुम्हाला कुठली अशी नळी मिळाली, धातूची असली तरी चालेल आणि प्लास्टिकची असली तरी चालेल. ही नळी अशा प्रकारे तुम्ही एका भांड्यामध्ये पाणी भरा आणि घ्या, म्हणजे भांड घ्या, छोटी बाटली घ्या, त्या बाटलीमध्ये पाणी घ्या. आणि आता बघा ज्यावेळेस ही नळी पूर्ण बाहेर निघेल त्यावेळेस आवाज येणं बंद होईल. आता बघा परत मी आतमध्ये हळूहळू वरती सरकवत नेतो. अशा प्रकारे हे खेळणं देखील तुम्ही स्वतः घरी बनवू शकाल. धन्यवाद.